सगळी फॅमिली मुंबईत असल्यामुळे माझ्या मम्मीला खूप एकटेपण असं सगळं सहन करावं लागलं पुण्याला गेल्यामुळे. आजकाल डिजिटलच्या जमान्यात काय होतं की एवढी चुकतात आणि मंडळी त्यावर परत कोणीतरी त्यांची खेचतं, मग त्यांचा टाइमपास होतो. शॉर्ट तेव्हा ते अलाउड नव्हतं. नेटफ्लिक्स वगैरे असं सगळं सिरीज वगैरे करायचं आणि आपण असं भटकन टाइम इज टाइम. तुम्ही मला म्हणालात ना 2.5 तास तुला ब्रेक आहे, तर त्या ब्रेकचा मी उपभोग घेणार. मी डान्सचं कधी कुठलं प्रशिक्षण घेतलं नाहीये, आता मी घेतेय, पण मला ती ऑपॉर्च्युनिटी, तो चान्स मिळाला नाही. सो मला असं वाटत होतं जे मला येतं ना ते मी लोकांपर्यंत स्टेजच्या माध्यमातून पोहोचवायचं. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या #ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज मी अमेय वाघ आणि अमृता खानविलकर यांच्यासोबत गप्पा करणार आहे. मला फार आवडलंय #ठाकूर विचारणार. सध्या फेमस आहे हॅशटॅग. आणि काय माहिती ना, तुमच्या दोघांचं मी तुमच्या दोघांच्या पहिल्या सिनेमापासून मी काम पाहत आलेलं आहे, आवडत आलेलं आहे. तुमचं वागणं, बोलणं आणि फोकस दृष्टिकोन याचं मी नेहमीच कौतुक करतो. याला तर मी वारंवार मेसेज पाठवतच असतो, ह्याचं जेव्हा मी काम पाहतो वगैरे. तुलाही कधी तुझा सोशल मीडियावरचा फोटो वगैरे. सर, जितकी वर्ष तुम्ही करिअर केलंय इंडस्ट्रीत, आमच्या दोघांचं वय जोडून सुद्धा तेवढी वर्ष म्हणून. अच्छा, ठीक आहे. पण कसं माहिती ना की तुमच्या मुलाखती स्वतंत्रपणे जर करायच्या ठरवल्या तर मला वाटत नाही पण 2-2.5-3 तास तरी गप्प बसू, कारण तुमच्याकडे सांगायला खूप आहे. अनेक प्रकारचे अनुभव घेतलेले आहे, घेताय, त्याच्यातून तुमची मॅच्युरिटी दिसते, डेव्हलपमेंट दिसते. नाही, तुमच्याकडे विचारायला खूप आहे ना. माझ्याकडे विचारायला पण आपण सुरुवात काय करूया माहिती ना, आपण रॅपिड फायरने सुरुवात करूया. म्हणजे काय होईल, आपला एक फोकस क्लिअर राहील. आणि तुम्ही दोघेही पुण्याचे असल्यामुळे असं आहे बघा, अशीच एक सुरुवात करतो मी. बघा आता तुम्हाला काय उत्तर देतात ते, पण नुसतं एकदम एका वाक्यात सांगू नका, म्हणजे एका शब्दात. चालेल. पुणे की मुंबई? अरे देवा, पुणे. सर, याचं प्लीज मला स्पष्टीकरण विचारू नका, नाहीतर काय होईल, गोत्यात येईन मी ऍक्च्युली, असं मला वाटतं. माझा जन्म पुण्याचा आहे, पण तसा तू वागत नाहीस. कसं वागतो मग? मला वागतो मी चांगलं आहे, म्हणजे मी कॉम्प्लिमेंट म्हणून घेतोय. जन्म पुण्याचा आहे, त्यामुळे आयुष्यातली मी असं म्हणेन की जन्मापासून 25-26 वर्ष पुण्यातच घालवली. मॅक्सिमम मित्रपरिवार पुण्यातला आहे. पुण्याने मला आठवणी दिल्या, पण मुंबईने मला ओळख दिली. पण काय, आठवणी कायमस्वरूपी असतात, ओळख कधीही पुसली जाऊ शकते, तर म्हणून मी पुणे म्हणतोय, बाकी काही. आणि माझा जन्म मुंबईचा आहे, माझी संपूर्ण फॅमिली मुंबईची आहे. आणि मला आजही आठवतं की 93च्या बॉम्बलास्ट नंतर, कारण माझे पप्पा खूप अंधेरी टू गिरगाव असे ट्रेनमध्ये प्रवास करायचे. आम्ही ना तो काळ फार बघितला होता आणि पप्पा आमचे फार घाबरले होते, कारण सगळ्या लेडीजच होतो आम्ही घरी, मी, माझी धाकटी बहीण आणि माझी मम्मी. तर त्यांचं असं झालं की काय कळत नाही आता काय होणार आहे कसं, आणि म्हणून मग आम्ही पुण्याला गेलो. त्या सगळ्यानंतर आम्ही 94 मध्ये आम्ही पुण्याला गेलो आणि कोथरूडमध्ये राहायला लागलो. कोथरूड तसं पुण्याच्या बाहेरच आहे आता, ते अर्थात फार पुण्यात आलं आहे, पण तरी सुद्धा एक आउटस्कर्ट्स ऑफ पुणे असं म्हटलं जायचं त्याला. तर आजही मला असं म्हणतात तू ऍक्च्युअल पुण्याची नाहीयेस वगैरे असं सगळं. तर ना ती खूप आमची आणि सगळी फॅमिली मुंबईत असल्यामुळे माझ्या मम्मीला खूप एकटेपण असं सगळं सहन करावं लागलं पुण्याला गेल्यामुळे. आणि त्यानंतर एक 10 वर्षांनी मी पुन्हा म्हणजे 2004ला मी पुन्हा संपूर्ण फॅमिली मुंबईत शिफ्ट झालो. आणि एक कारण मी माझ्या आईच्या खूप जवळ आहे, त्याच्यामुळे ना मी तिच्या दृष्टिकोनातनं एक जागा बघितली. तर कसं तिचं पुण्यात कधीच असं मन रमलं नाही, तिचं नेहमी मुंबईतच मन रमलं. आणि ती मुंबईत आल्यानंतर परत खूप खुलली. सो मी ते खूप जवळून बघितलं. सो मला असं वाटतं मुंबई माझ्यासाठी खूप खास आहे. पण मला ओळख दिली ती पुण्याने. जर का मी पुण्याला गेलो नसतो ना तर मला नाही वाटत मी या क्षेत्रात असते. म्हणजे पुण्यातल्या गणेशोत्सवामध्ये मी नृत्य करायला लागले होते, तिकडून मग मी माझं पहिलं ऑडिशन दिलं, तिकडून मग मी झी सिनेस्टार्स की खोज पुण्यातनं केलं. सो मला ओळख ऍक्च्युली पुण्यातनं मिळाली, एक जी काही अभिनेत्री म्हणून मिळाली ती. ऍक्च्युली माझं आणि अमृताचं तसं वेगळं कनेक्शन आहे. झी सिनेस्टार्स की खोजचा विषय निघाला म्हणून सांगतो, कारण ते सिनेस्टार्स की खोज ज्यात तिने भाग घेतला होता, तर त्याचा जो पहिला प्रोमो होता
म्हणजे की असा एक रियालिटी शो टीव्हीवर येणार आहे यासाठी जो पहिला प्रोमो होता त्या प्रोमो मध्ये मी काम केलं होतं. तेव्हा प्रोमोच्या वेळेस मी 16 वर्षांचा होतो आणि त्या प्रोमोमुळे मला परत पुढे काही जाहिराती वगैरे मिळाल्या. आणि अमृताला जेव्हा पुण्याच्या राऊंडमध्ये ती जिंकली तेव्हा मला असं वाटतं फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये स्टुडिओमध्ये ते सगळं शूट झालं होतं. तर तेव्हा मी ऑडियन्स मध्ये बसून ते सगळं तेव्हा बघितलं होतं. तेव्हा आमची ओळख नव्हती पण आज आम्ही चांगले मित्र आहोत. बाकरवडी की मस्तानी? मस्तानी. सुजाता मस्तानी म्हणजे बाप रे, ड्रायफ्रूट वाली मस्तानी 1/2. हा चांगला प्रश्न आहे. बाकरवडीची मी जाहिरात केली आहे तर बाकरवडीच असं मी म्हणेन. आणि मस्तानी कसं आहे, मस्तानी कुठली म्हणताय तुम्ही यावर डिपेंडेंट. म्हणजे मस्तानी जी सगळ्यांना आवडते खायला प्यायला ती मस्तानी की ती मस्तानी. त्यामुळे म्हणजे त्या सगळ्या खोलात जायला नको तर मी आता बाकरवडी म्हणेन. रीळ की रीळ म्हणजे आपली सिनेमाची पूर्वी रीळ असायची आणि आपण रीलवर आलो. वाव. रीळ कायमस्वरूपी ना? कायमस्वरूपी 8,000 रुपयाला एक असायचं आणि ते अत्यंत मौल्यवान होतं. मला वाटतं की कदाचित शेवटचं जनरेशन असेल आमचं ज्यांनी रीळावर सुद्धा काम केलंय. आणि त्यावेळेस मला हे आठवतंय की खूप जास्त रिहर्सल व्हायची टेकच्या आधी. कुठलाही टेक करायचं असेल तर जास्त रिहर्सल व्हायची आणि चुकायचं नाही टेक मध्ये. मात्र नक्की होतं कारण रीळाचं जे बजेट होतं ते सुद्धा बजेट त्या सिनेमाच्या बजेटमध्ये फार मोठं बजेट होतं. त्या सगळ्या ह्याच्यात महत्वाचा वाटा होता त्या सगळ्या ह्याच्यात. तर एक तर मी सिनेमा असा केला होता, मला सांगायला आवडेल की ते सिनेमाचं बजेट इतकं कमी होतं की मोस्टली असे मास्टर शॉट्स असायचे किंवा असे लागलंच एखाद्या पात्राचा महत्वाचा डायलॉग असेल तर त्याचा मिड क्लोज वगैरे ते लावायचे, नाहीतर मोस्टली असे वाईड शॉट्सच होते कारण रीळ कमी होती त्यांच्याकडे. तर त्या सिनेमात लोकांना 2-3 दिवस शूट केल्यानंतर असं रिअलाइज व्हायला लागलं की हे काय क्लोजअप लावत नाहीत बाबा आपले. पण नंतर पॅटर्न असा लक्षात आला की कोणी जर चुकलं टेक मध्ये तर त्याचा क्लोज लागायचा. परत रिटेक कशाला करा त्या वाईड शॉटचं. लोक मुद्दाम चुकायचे की त्या निमित्ताने माझा क्लोज लागेल. आणि तुम्हाला माहितीये मला रीळ या गोष्टीचं महत्व माझ्या पहिल्या फिल्म पासून कळलं. कारण तेव्हा गोलमाल नावाचा चित्रपट केला होता मी. म्हणजे सुनील तावडे, भरत जाधव, जितेंद्र जोशी, जिते आणि माझा पहिला चित्रपट. आणि ना मला आठवत आहे की माझा पहिला दिवस होता भरत सरांबरोबर. आणि भरत सर एक काहीतरी, कारण त्यांचं एक लार्जर दॅन लाईफ असं एक अत्यंत साधा माणूस खोटं बोलून एक जे काही कॉमेडी वगैरे करतो असं एक ते कॅरेक्टर होतं त्यांचं. आणि भरत सरांबरोबर मी अशी एका 2 शॉट मध्ये होते आणि ते करत होते सगळं 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 असं सगळं. आणि ना त्यांचे 2 का 3 टेक झाले तर त्यांना काहीतरी एक आठवत होतं, त्यांना एक ते जे सापडायचं ते सापडत नव्हतं. आणि ना ते अचानक म्हणाले प्लीज आय एम सो सॉरी, ह्या रीळीचा खर्च ना तुम्ही माझ्या पेमेंट मधनं घ्या. म्हणजे ना तेव्हा त्यावेळेस मला कळलं की एवढा मोठा दिग्गज कलाकार आज त्याच्या समोर आपण उभे आहोत आणि त्याला सगळ्यात जास्त टेन्शन कसलं आहे तर रीळ वाया जाते ह्याचं आहे. आणि ते असं म्हणाले. आणि ना माझ्यासाठी पहिला चित्रपट, मला काहीच माहिती नव्हतं की हा रीळीचा आवाज काय येतोय, गर्र असा आवाज काय येतोय, मग टेक करायचा नसतो, खूप रिहर्सल करायची असते. हे मला भरत सरांकडनं कळलं की रीळीचं जे एक महत्व आहे ते काय आहे. प्रीमियर आठवते त्याचा, तिकडे प्रीमियर थिएटरला झालेला. ऍक्च्युली तेव्हा रीळ जेव्हा असायचं तेव्हा जो माणूस क्लॅप देतो ना त्याचं कामही फार महत्वाचं होतं असं मला वाटतं. कारण की रोलिंग म्हणल्यानंतर कॅमेरा रोल सुरू व्हायचा म्हणजे तेव्हा ते रीळ फिरायला लागायचं. तर रोलिंग असं म्हणल्यानंतर पटकन क्लॅप देऊन बाजूला जायला पाहिजे कारण तेवढी सेकंद तुम्ही वाया नाही घालवू शकत. आजकाल डिजिटलच्या जमान्यात काय होतं की चुकतात त्यावर परत कोणीतरी त्यांची खेचतं, मग त्यांचा टाइमपास होतो. तेव्हा ते अलाउड नव्हतं. आणि मला एक गोष्ट वाटते, रीळ जेव्हा होतं सिनेमाला तेव्हा एक गोष्ट खूप चांगली होती की लोक भरपूर रिहर्सल करायचे शॉटच्या आधी. आता डिजिटलमुळे काय झालंय की नाही हे जे आहे ना अजून एक घेऊन ठेव, अजून एक टेक घेऊन ठेव, एक मला वाटतंय म्हणून घेऊन ठेव, एक 1 फॉर फन अशा नावाची संकल्पना आहे. चांगला टेक मिळाला
तरी बऱ्याचदा दिग्दर्शक असे म्हणतात की अजून एक करून बघूया, किंवा काही लोक कटच म्हणत नाही. तर तो रीळ जेव्हा होतं तेव्हा हे प्रकार होत नव्हते. आणि तसं थोडं ज्याला आपण म्हणतो ना की मोजकं प्रेसिजननी काम जास्त होत होतं. तर ते थोडंसं प्रत्येकाने डिजिटलवर काम करताना सुद्धा असंच विचार केला पाहिजे की हे जे आत्ता आपण शूट करतोय यांनी आपला वेळ आणि पैसा वाया जाता कामा नये. तर थोडं जास्त आपण तयारीने ते काम केलं पाहिजे असं मला. तुम्ही रीळाच्या जमान्यातून आल्यामुळे तुम्हाला हे जास्त आता कोणाला माहित नाही, आता रील वालेच आहेत सगळे. तो चित्रपट की छोटा पडदा, म्हणजे बिग स्क्रीन की छोटा स्क्रीन? नाही, मला बिग स्क्रीनच जास्त आकर्षण वाटतं. काय छोट्या पडद्याचं काय आहे की छोटा पडदा जो आहे त्यांनी मला खऱ्या अर्थाने ओळख निर्माण करून दिली, घराघरात पोचवलं. पण इव्हेंच्युअली स्वप्न माझं मोठ्या पडद्यावर काम करायचंच जास्त होतं. मला असं वाटतं की प्रत्येक ऍक्टरचं, प्रत्येक क्रिएटरचं, डिरेक्टरचं, स्क्रिप्ट रायटरचं स्वप्न हे 70 mm म्हणजे. आणि ना ते इतकं आता आपल्या रक्तात आहे ना, गेली अनेक वर्ष, डेकेड्स अँड डेकेड्स ऑफ इट. म्हणजे आपण जेव्हा मला असं वाटतं की 70 mm तुम्हाला एक लार्जर देन लाईफ पर्स्पेक्टिव्ह देतं. एक्झॅक्टली. जे एंटरटेनमेंट किंवा सिनेमाचं मुळात कामच आहे ते तुम्हाला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातं. त्यासाठी सिनेमा आहे आणि ते फक्त 70 mm वरतीच होऊ शकतं. म्हणजे सगळं, म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट टू टेलिव्हिजन, मी सगळं केलं, मी OTT केलंय, मी टेलिव्हिजन केलं, मी रियालिटी शो केलंय. पण भाई ते जे एक तो नशा म्हणतो ना की ते बडे पर्दे का नशा, तो वेगळाच आहे. इनडोर शूटिंग की आउटडोर? मला खूप घाम येतो, मला खूप उकडतं. त्यामुळे मला आउटडोर शूट संपल्यावर जास्त मी कम्फर्टेबल आणि रिलॅक्स्ड असतो. कारण तेव्हा आपल्याला फॅन लावता येतो, AC लावता येतो हॉटेल रूमवर, सगळे मिळून टाइमपास होतो. कुठे असं वेगळ्या गावी शूटिंगला गेलो असू तर पॅकअप झाल्यानंतर कोणी आपापल्या रूमवर जाऊन झोपलेत, आराम करतात असं होत नाही. सगळे एकत्र जेवतात, टाइमपास करतात. तर तसं आउटडोअर शूट जास्त आवडतं. पण मला विचाराल तर मला AC मधलं शूटिंग म्हणजे काम करायला म्हणून जास्त त्याची गंमत येते. मला पण कुठेतरी जाऊन आपण जेव्हा एखाद्या चित्रपटाचं शूटिंग करतो ना, तेव्हा आपण संपूर्णपणे त्या चित्रपटाच्या युनिट बरोबर असतो, त्या चित्रपटाच्या स्क्रिप्टमध्ये असतो. आणि ती मजा फारच वेगळी असते. कारण तुम्ही ते जग जे आपण निर्माण करायचं किंवा करू पाहतोय, यु नो, जे डिरेक्टरनी व्हिज्युअलाइज केलंय, जे रायटरनी व्हिज्युअलाइज केलंय, जेव्हा ते आपण त्या संपूर्ण सेटअपमध्ये जातो ना, तुम्ही सगळं विसरून जातं, सगळं असं शट होऊन जातं. आणि मला तो एक्सपिरियन्स खूप आवडतो. मी आता सध्या एक देहरादूनला शूट करते मी परेश रावल यांच्याबरोबर. आणि म्हणजे इट इज समथिंग एल्स. कम्प्लीट शट ऑफ होऊन जातं. मुंबईतले फोन येत नाहीत, ते कमी होतात, मग तुमचं लक्ष नसतं तुमच्या फोनकडे. आणि आय थिंक इट इज ग्रेट. मला यावरनं आठवलं, मी कालापानी नावाची वेब सिरीज केली. आम्ही अंदमानला शूटिंग करत होतो. आणि अंदमानला एका आयलंडवर शूटिंग करत असताना कोणाच्याच फोनला नेटवर्कच म्हणजे एवढं डेंजर होतं तिथे. परिस्थिती एवढी डेंजर होती की समजा एखादा ऍक्टर त्याचा आत्ता शॉट नाहीये तर तो समजा फिरायला गेला, जे माझ्या बाबतीत झालं. मला माहिती होतं की माझं आता पुढचे 2-2.5 तास शूटिंग नाही. तर त्यांनी सांगितलं, मी विचारलं 2-2.5 तास नाहीये ना, जरा फेरफटका मारून येतो. आणि मी त्या प्रॉपर्टीमध्येच होतो, ज्या प्रॉपर्टीमध्ये आम्ही राहत होतो तिथेच आसपास होतो. पण बिचारे असिस्टंट डिरेक्टर सगळीकडे मला शोधत होते. कारण 2.5 तासाच्या आधी माझा शॉट लागला, 1.5 तासांनी लागला. तर ते खूप मला शोधत होते. पण फोनला नेटवर्क नसल्याने जी मजा आली ना, अरे मी काय करू. तू 2.5 तास म्हणाले, मी 2.5 तासांनी परत येत होतो. मी आता म्हणलं आता थोडंसं आपण आसपास जाऊ. एवढं नेटफ्लिक्स वगैरे असं सगळं सिरीज वगैरे करायचं आणि आपण असं भटकन. टाइम इज टाइम. तुम्ही मला म्हणालात ना 2.5 तास तुला ब्रेक आहे, तर त्या ब्रेकचा मी उपभोग घेणार. आणि त्यांनी ते काय करायला लागले, तो असिस्टंट डिरेक्टर मुलगी होती ती वेगवेगळ्या लोकांच्या रूमवर नॉक करून विचारायला लागली की आम्ही सर इथे आहेत का म्हणून. ओके. आणि त्या वेब सिरीज मधली एक फिमेल आर्टिस्ट होती. हे कसं आहे, शूट तिथे 5:30 सुरू झालंय. ओके. तर ती 7-7:30 तिथे सकाळी तिने एका मुलीच्या रूमवर नॉक केलं आणि विचारलं, आम्ही सर आहेत का. तर ती म्हणली, का असेल तो माझ्या रूमवर.
सकाळी 7ला काय येईल तो माझ्या रूमवर. सगळी गडबड झाली. साधा एकदम साधा स्पष्टीकरण लगेच देऊन टाकलं. सर्टिफिकेट मिळालं. व्हॅनिटी मॅन की मेकअप रूम? मेकअप रूम. मेकअप रूम. हो हो, तुझं एक व्हॅनिटी आहे ना, तुझी 2-3 डोअरची वगैरे व्हॅनिटी असेल म्हणून तुला नाही. मला ऍक्च्युली जर वातावरण बरं असेल तर आजकाल शूटला जे टेंट्स लावतात त्या टेंट मध्ये सगळे बसून टाइमपास करतोय, चिल करून. मला आपल्याकडे ज्या सगळ्या स्टुडिओमध्ये मेकअप रूम्स असतात त्या बंद असतात. बऱ्याच मेकअप रूम्सला खिडकी नसते आणि व्हॅनिटी व्हॅनला तर खिडकी असायचा काही प्रश्नच नाही. त्यामुळे असं म्हणजे कोंदटल्यासारखं होतं. पण त्या टेंट मध्ये बसणं किंवा सेटवरच कुठेतरी सावलीत खुर्ची टाकून बसणं हे मी जास्त. माझ्या आयुष्यात एकच आहे की वॉशरूम नीट पाहिजे आणि ते फक्त मी वापरायला पाहिजे. बाकी तुम्ही मला मेकअप रूम द्या किंवा तुम्ही व्हॅनिटी द्या किंवा टेंट करा, ते वॉशरूम कोणी वापरणार नाही. आणि मला असं वाटतं ते प्रत्येक ऍक्ट्रेसनी करायला पाहिजे, नवोदित असो किंवा एक्सपिरियन्स्ड असो, कारण मुलींचे अनेक प्रॉब्लेम असतात आणि त्यांना अनेक प्रॉब्लेम होतात. सो प्लीज. ट्रायल शो की प्रीमियर? अरे देवा, नाही, ट्रायल शो अजिबात नाही. कारण ज्या शोला ट्रायल शो म्हणजे जर तुम्ही म्हणत असाल की ज्या शोला समीक्षक वगैरे येतात, नाही, इंडस्ट्रीसाठी असतो आणि बाहेर पडताना वाईट बोलता येत नाही त्या सिनेमाबद्दल, आवडला नाही तरी. हा प्रॉब्लेम तुम्हाला दर शुक्रवारी येतो. नाही, प्रीमियर. कारण प्रीमियरला तुमचे घरचे येतात, मित्रमंडळी येतात आणि जे फिल्म लाईनीतले नाही आहेत ते सुद्धा मित्र तुम्हाला त्या ठिकाणी बोलवता येतात आणि थोडंसं त्यांना एक आनंद असतो की आपलं कोणीतरी जवळचं स्क्रीनवर दिसतंय, तर ते थोडे जास्त एक्साइटेड असतात. तो शो जास्त रंगतो. ट्रायल शोला जनरली इंडस्ट्रीतलीच लोक असतात, तर अगदी तुम्ही एखादा विनोद जरी झाला तरी लोक एवढंच असतात. एवढंच असतात. तर ट्रायल शो वगैरे नाही, प्रीमियरच मी म्हणेन. मला ही प्रीमियर. कारण काय होतं की आपण शेवटी ज्या गोष्टीसाठी इतका घाट घातला आहे, तर मला असं वाटतं की ते एक सेलिब्रेशनची गोष्ट असते. चित्रपट नेहमीच कोणाला तरी आवडणार आहे आणि कोणाला तरी तो पटणार नाही. पण माझं काम कसं झालं, माझं काम कसं झालं, माझं काम कसं झालं, ही एन्झायटीच नको मला. आता जे काही झालंय ते मला आपलंच म्हणायचंय आणि पुढचा तो म्हणजे आता पुढच्या कामाकडे एक वळायचं आहे. सो आय थिंक अ प्रीमियर इज मोर अबाउट सेलिब्रेशन. तिथल्या कास्ट अँड क्रूनी जेवढी मेहनत केली असते, जेवढे दिवस त्या चित्रपटाला दिले असतात, ते एक सगळ्यांबरोबर बसून तो चित्रपट, ती वेब सिरीज पाहणं एक सेलिब्रेशन असायला पाहिजे आणि ते सेलिब्रेशन फक्त प्रीमियर मध्येच येऊ. घरचा डबा सेटवरचं जेवण की बाहेरचं मागवायचं सेटवर? फक्त घरचा डबा, ऑलवेज. पहिल्यापासून मी आउटडोर गेले तरी पण मी माझं खिचडी बिचडीचे डबे. आणि मी सांगते म्हणजे आधी तर मी नॉनव्हेज होते 1 वर्ष आधी, आता तर मी व्हेज झाली, तर मी दही आणि खिचडी हे मी कितीही महिने खाऊ शकते. अरे व्हेरी गुड. एवढं बोरिंग? हो, एवढं बोरिंग नाही. बोरिंग त्याच्यामध्ये का मी तू बाकी असं बाहेरचं नाही खात? नाही, म्हणजे बाहेरचं म्हणजे मुंबईतले काही ठिकाणे जे मला जाऊन खायला वगैरे. नाही, सॅलड बिलेड पण नाही, पण म्हणजे असं प्रॉपर चायनीज विनीज असं जेव्हा खूप मूड असेल, पास्ता पिझ्झा वगैरे. पण शूटिंगच्या वेळेस तर मी अजिबातच रिस्क घेत नाही. चला इकडे पांढरा तांबडा वगैरे मला स्किन वरती, माझ्या हेल्थ वरती येईल असं मला काहीही करायचं नसतं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तिला म्हणालात तुम्ही व्हेरी गुड, तर मी उत्तर देऊन काय उपयोग? मला व्हेरी बॅड म्हणणार. सगळं खातं पितं बाबा. मला घरचा डबा घेऊन जायला आवडतो आणि मग बाहेरचं मागवायला दाखवायचं सेटवर की हा कसं घरनं आणतो वगैरे, आणि मग सेटवर जाऊन बाहेरचं मागवायचं. म्हणजे मी तुम्हाला सांगते, सॉरी, म्हणजे मी का सांगते ना हे, कारण मी प्रोडक्शन वाल्यांना अजिबात त्रास देत नाही. माझी शेगडी, मी माझं मिक्सर, हे सगळं कॅरी करते. माझ्याकडे एक छोटी सूटकेस आहे, त्याच्यामध्ये हे सगळं जातं. माझा योगा मॅट, हे सगळं जातं. चादर, एक छोटी उशी, हे सगळं जातं. माझ्याकडे आहे हे सगळं, पण शेगडी आणि मिक्सर नाहीये. त्यात फक्त खायचे वेगवेगळे पदार्थ आहेत, से फरसाण, चिवडा, ड्रायफ्रुट्स, चॉकलेट्स, असं काय काय असतं. पण मला सेटवर एकट्याला जेवायला अजिबात आवडत नाही. मी लंच ब्रेक मध्ये असं कधीच होत नाही की मी एकटा जेवायला बसलोय.
मी कायम सगळ्यांबरोबरच जेवायला बसतो. बाकी कलाकार येणार नसतील जेवायला तर मी आणि माझा जो स्टाफ आहे आम्ही सगळे तरी नक्कीच एकत्र जेवू. व्हेरी गुड. हे छान, हे चांगले आहे. सिंगल स्क्रीन थिएटर, मल्टिप्लेक्स की ओटीटी? सिंगल स्क्रीन, मल्टिप्लेक्स की ओटीटी? सिंगल स्क्रीन मी कधी पर्सनली गेले नाहीये कधी. तसं थोडस आयडिया असेल तुला? तू आली जे तू 94 ला पुण्यात शिफ्ट झाली त्या सिंगल स्क्रीनचाच युग होतं. पण तेव्हा आमचे आई वडील आम्हाला, कारण आम्ही खूप काय 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 करायचो, आम्हाला चित्रपट आम्ही मैत्रिणींबरोबर जाऊनच बघितले. आमचे पप्पा मम्मी काही आम्हाला कुठे घेऊन वगैरे असे गेले नाहीत पिक्चर वगैरे. नाही का? असं खूप नाही. हा, तुझा अनुभव सिंगल स्क्रीनचा? सिंगल स्क्रीन मध्ये बसून बाकी ऑडियन्स बरोबर सिनेमा बघायला मजा येते. मल्टिप्लेक्स मध्ये आपला सिनेमा लागावा असं वाटतं, कारण भरपूर शोज असतात आणि ओटीटीवर आपण सतत काम करत राहू असं चांगलं कॉम्बिनेशन, कारण आपल्या सोयीने बघतायत म्हणून. वृत्तपत्र, वृत्तवाहिनी की डिजिटल मीडिया? डिजिटल मीडिया आवडलं. मॉडर्न? मला वृत्तपत्र आवडतं, कारण मला असं वाटतं की ती जी गंमत होती पूर्वी की पेपरात आपला फोटो आलाय, सिनेमाची जाहिरात आली आहे, नाटकाची जाहिरात आली आहे, आपला इंटरव्ह्यू छापून आलाय, तर माझ्यासाठी ते खूप स्पेशल आहे. कारण माझे जे काही आजपर्यंत जे काही इंटरव्ह्यूज, कधी फोटोज, काही जे आलंय पेपरात, तर माझी आई ते सगळं अजूनही कापून ठेवते. पहिल्या इंटरव्ह्यू पासून म्हणते आजपर्यंत तिने सगळे कापून ठेवले. म्हणजे आजकाल असं होतं की आता वृत्तपत्र सुद्धा आता 2 येतात आमच्या घरी समजा, पण त्याच्या व्यतिरिक्त कुठल्या पेपरमध्ये समजा बातमी आली, फोटो आला, तर मग ते जर कळलं, समजा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर फॅमिलीच्या कोणी पाठवलं की आम्ही याचा असा असा फोटो पेपरमध्ये आलाय, मग माझी आई बाबांना सांगते की तो पेपर जाऊन घेऊन या. मग बाबा जाऊन तो पेपर चालत जाऊन किंवा गाडीवर जाऊन घेऊन येतात आणि अजूनही माझ्या इथे कात्रण वगैरे सगळं करते. आणि माझ्या एका वाढदिवसाला माझ्या आईने जे सगळी कात्रणं केली होती त्यातली जी महत्वाची होती, तर ती माझ्या बायकोने आणि बहिणीने ती सगळी छान त्याला फ्रेम वगैरे केली, ती सगळी अशी छान काय म्हणून लॅमिनेट केली आणि मला गिफ्ट केली. ती कायमस्वरूपी जतन करतायत. खूप म्हणजे असं प्युअर सोल म्हणतो ना, अगदी तसं आहे. मी त्यांना अगदी 2दा-3दा भेटली आहे, पण गॉड म्हणजे फारच गोड आहे. तुला पहिला फोटो आल्याचा आठवते? हो, माझा पहिली मुलाखत पण मला आठवते, पेपरमध्ये आलेली. टॅगलाईन अशी होती, बोलक्या डोळ्यांचा अभिनेता, आणि माझी मुलाखत आली होती त्या पेपरमध्ये. मला अगदीच अरे वा, तेव्हापासून तुझे डोळे बोलके? त्यांना वाटत होतं माझे डोळे बोलकेत, हे छान. आता डोळ्यांबद्दल बरंच काय डिजिटल माध्यमात डोळ्यांबद्दल बरंच काय कॉमेंट्स वगैरे करतात, तेव्हा बोलक्या डोळ्यांचा अभिनेता एवढंच म्हणायचे. वृत्तपत्रात बातमी आल्यावर किंवा फोटोला खाली कॉमेंट नाही ना करू शकत, ते मला आवडायचं. पण मला डिजिटल मीडिया बद्दल काय आवडतं माहितीये, तुम्हाला इतक्या असंख्य आयडियाज येऊ शकतात आणि त्या तुम्ही जर एक्झिक्यूट करू शकलात तर त्याच्यासारखं एक स्पीड किंवा एक मजा नाहीये. आणि मला ती स्पीड आणि ती मजा खूप आवडते, जी मी चंद्रमुखीमध्ये खूप एक्सपिरियन्स केली. आणि लोकांना काय वाटतं हे ते खूप अर्थात त्याच्यात चांगले कमेंट्स, वाईट कमेंट्स हे आले, पण लोकांना काय वाटतं ना हे तुम्ही पटकन वाचू शकता. अँड आय थिंक दॅट इज व्हेरी चॅलेंजिंग. जर का तुम्ही ते खूप सेन्सिटिव्हली घेतलं नाही तर ते खूप चॅलेंजिंग आहे. आणि असंख्य आयडियाज आहेत ज्यात तुम्ही एक्झिक्यूट करू शकता. आय थिंक दॅट इज समथिंग एल्स. आणि तुम्हाला जे वाटतं ना ते तुम्ही थेट बोलू शकता. ते कोणा थ्रू ते लिहून त्याचे शब्द वर खाली, कारण असं माझ्या बाबतीत खूप वेळा झालंय की बोलले काहीतरी छापून वेगळं चाललं काहीतरी, मला तर भीतीच वाटते. त्यापेक्षा मला वाटतं मला जे वाटतं ते मी थेट बोलावं आणि त्याचं जे काही आहे ते दिसेल मला. फोटो सेशन की पापाराजी तुझ्यासाठी खास आहे? सांग. फोटोशूट करून मग पॅपराझीकडे जाणं मला आवडतं. पण माझा रोग कसा माहिती ना, फोटोशूट तुझे खूपच चांगले असतात, यात वादच नाही. कारण भरपूर लाईक्स मी पहिला लाईक करतो बऱ्याचदा. तिला माहितीये ती केल्यावर माझाच पहिला. आणि पापाराजी म्हणजे तू कुठे गेलीस हो ते मला कळलं. अरे पण तुम्हाला प्रायव्हसी आहे की नाही? नाही, आम्हाला जेवढी प्रायव्हसी पाहिजे तेवढी मिळाली हो. आता काय आता म्हणजे, पण मला असं वाटतं नाही. पण मग पॅपराझी, कारण कुठेतरी त्यांचे जे एफर्ट्स आहेत ना,
हे कल्चर आपल्याकडे नव्हतं, हे खूप वेस्टर्न कल्चर आहे. पण ह्या पोरांनी जे काही काबीज केलंय ना, म्हणजे स्नेह झालापासनं ते अगदी फोटो हंगर, म्हणजे ही पोरं, म्हणजे यांना मी काही लोकांना मी नावाने ओळखते आणि काही लोक म्हणजे भेटले तर अरे अमृताताई वगैरे, एक मिशीवाला आहे तो असा काहीतरी एक, पण म्हणजे हॅट्स ऑफ आहे त्या पोरांना यार, काय काय काम करतात आणि ज्या लेवलचं कमिटमेंट आहे ना की आणि ना त्यांना आपल्या म्हणजे मराठी कलाकारांबद्दल त्यांना प्रचंड आदर आहे, प्रचंड प्रेम आहे. सो कुठल्या मोठ्या इव्हेंटला, आता मी NMSCCच्या त्या याला पण गेले होते, कुठे ते द ग्रेट इंडियन काहीतरी ते म्युझिकल जे होतं ते, तर त्याच्यासाठी जेव्हा मी गेले होते तर बॉस एवढा लवाजमा होता त्या पॅपराझीचा, पण मी गेले आणि अमृता इकडे इकडे, अमृता तिकडे, ते इतकं छान वाटतं ना, ते खूपच मस्त असतं ते, म्हणजे ते ॲड्रेनालिन रश वाटतो मला त्याचा प्रचंड. हो, सो या पोरांचं खूप कौतुक खरंच. दोघांच्या प्रगतीबद्दल मी एक खुश आहे, ते मी सांगतो. मी तुमच्या दोघांचे आताचे टप्पे, एक म्हणजे तुझी व्हरायटी बघ, कारखानेसूनची वारी, फ्रेम, आणि आता हा सिनेमा, आणि तुझं वर्ल्ड ऑफ स्त्री, ही जी तुमची डेव्हलपमेंट आहे त्याच्यानंतरचे तुम्ही कसे आहेत आता, की तुझा जो कॉन्फिडन्स त्यानंतर जो वाढलाय, अरे ते माझा कॉन्फिडन्स होता, पण ते त्याच्यातून जे आले ना, अरे वर्ल्ड ऑफ स्त्री, व्हेरी इंटरेस्टिंग. आणि इंटरव्ह्यू मध्ये आपलं कोणी कौतुक केलं सांग, टाटा थिएटर मध्ये NCPA ला, अरे म्हणजे मी तुला सॅल्यूट करतो. म्हणजे तुझा जो ग्रोथ आहे किंवा जे आहे ना, तू मला तर व्यक्त व्हावं, हे जे आता पुढचं तुझं सगळं कौतुक चाललंय त्या निमित्ताने. म्हणजे तू ऍक्च्युली वर्ल्ड ऑफ स्त्री बद्दल बोलावंस, मी तुला कधी बोलताना बघितलं नाही, मी बघितलं तुझा शो. नाही, मला वर्ल्ड ऑफ स्त्री ह्यासाठी पण करायचा होता, कारण मला असं वाटतं की डान्सच्या माध्यमातून आज मला खूप काही मिळालं आहे, आणि प्रेक्षकांनी माझी गाणी असो, माझं नृत्य असो, खूप डोक्यावर उचलून घेतलं. पण ते फक्त मला फिल्म्सशी सीमित आहे की काय असं वाटत होतं, आणि मी डान्सचं कधी कुठलं प्रशिक्षण घेतलं नाहीये. आता मी घेतेय, पण मला ती ऑपॉर्च्युनिटी, तो चान्स मिळाला नाही. सो मला असं वाटत होतं जे मला येतं ना ते मी लोकांपर्यंत स्टेजच्या माध्यमातून पोहोचवायचं. मला खूप डेस्परेटली नाटक करायचं आहे, आणि ना म्हणजे ऑफकोर्स बोलणी वगैरे सुरू आहेत, पण अजून काही असं जमलं नाहीये की येस मी हे करेन. तर मग तोपर्यंत मग मी काय करू, तर स्टेजवर मी कसं येऊ, तर स्टेजवर जर काही यायचं असेल तर मला नृत्य हे एक माध्यम आहे, आणि त्यातनं मग वर्ल्ड ऑफ स्त्रीची निर्मिती झाली, जिकडे आम्ही देवीबद्दल, जिकडे आम्ही एका स्त्रीबद्दल, स्त्रीच्या वेगवेगळ्या रूपांबद्दल बोलतो. आता मी एक नवीन सेगमेंट त्याच्यामध्ये टाकलाय की देवकी आणि यशोदा या जेव्हा मातृत्वाविषयी, कृष्णाविषयी बोलतात तेव्हा त्या कशा बोलतील हे आम्ही नृत्यातनं सादर करतोय. शिवशक्ती म्हणजे कुठल्याही म्हणजे ती म्हणजे निसर्ग असो, प्रकृती असो, कुठल्याही ठिकाणी स्त्रीशिवाय पुरुष किती अधुरा आहे हे दाखवणारं वर्ल्ड ऑफ स्त्री आहे. आणि आशिष पाटीलनी अत्यंत उत्तम अशी कोरिओग्राफी केली आहे, रोमांच राहील असं हे आहे. हो, आणि बस असं या वेगळ्या छोट्या माध्यमातून मला डान्स च्या माध्यमातून लोकांपर्यंत एका वेगळ्या रूपात पोहोचायचं होतं, आणि त्याला तुमच्या सगळ्यांची साथ होती. म्हणजे टर्निंग पॉइंट आहे तुझा, आणि हाय पॉइंटला येऊन पोहोचली आहेस तू करिअर मध्ये. मी जी सुरुवातीपासून तुला जे पाहते बरोबरपासून, मला हे तुला विचारायचं होतं. याच्यावर परत आपण एक वेगळा इंटरव्ह्यू करूया, नक्की करूया. परत तुला फ्रेमसाठी राज्य शासनाचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता, आणि हे तुझे 3 चित्रपट. म्हणजे आता हा मला माहित नाही सर काय उत्तर देऊ, म्हणजे अरे याला तुम्ही, आणि नाही, मला असं वाटतं की अमेय अत्यंत अंडररेटेड ऍक्टर आहे आपल्याकडे. म्हणजे मला असं वाटतं की तो काम इतकं कडक करतोय, आणि वेगवेगळ्या भूमिकांमध्ये तो इतका चमकतो, आणि त्याची एक वेगळी छाप सोडून जातो. म्हणजे त्याच्याशी तुम्ही 5 मिनिटं बोललात ना की तुम्हाला कळतं की अत्यंत हुशार असा नट आहे, पण अत्यंत अंडररेटेड आहे कुठेतरी, असं मला खूप वाटतं. पण आता त्याला जे हवे, त्याला तो जे डिझर्व करतो ते पुरस्कार त्याला मिळत आहे, आणि ते कुठेतरी ना स्क्रीनवरती सुद्धा मल्टिप्लाय व्हावं असं मला खूप वाटतं. नाही, पण हे तर तुझे 2 चित्रपट मी बघितले आता, कारखानेसूनची वारी आणि फ्रेम मध्ये तर ना
म्हणजे खूप इतका इम्प्रेस झालो ना की मी याला जोशी की कांबळे पासून भेटतोय आम्ही, सातत्याने भेटतोय, बोलतोय, पण असं मुलाखतीचा ह्याच्या मुलाखतीत पहिल्यांदाच आलाय. तू काय व्यक्त होशील? कारखानीसांची वारी हा सिनेमा डायरेक्टली OTT वर आला. तर तो मला तसंच वाटत होतं की तो कारण त्या काळात कोविडच्या काळात सिनेमे थिएटरमध्ये फार रिलीज होत नव्हते आणि झाले तरी तसा रिस्पॉन्स मिळत नव्हता. तो जगभर फेस्टिवल्स मध्ये गाजला आणि मग OTT वर आला. त्या सिनेमाला बहुधा प्रत्येक अवॉर्ड शो मध्ये सर्वोत्कृष्ट सिनेमाचं बक्षीस मिळालं कारखानीसांची वारीला. त्यानंतर आता राज्य शासनाचे जे पुरस्कार झाले त्यात तुम्ही सुद्धा जज होतात. त्यात कारखानीसांची वारीला बक्षीस मिळालं पहिलं, आणि दुसरं फ्रेम या सिनेमाला मिळालं. जो सिनेमा येणार आहे मला ह्याचाच आनंद आहे की जे सिनेमे येणार आहेत ते सगळे पूर्ण वेगवेगळ्या जॉनरचे सिनेमे आहेत. मी आता लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा थ्रिलर आहे. फ्रेम हा वेगळ्याच विषयावरचा सिनेमा आहे. त्याच्यानंतर फर्स्ट क्लास दाभाडे नावाचा सिनेमा येईल माझा, जो हेमंत डोमेनी दिग्दर्शित केलाय. त्याचाही विषय वेगळा आहे. तर आनंद हाच आहे की वेगवेगळ्या प्रकारचं काम मी करून बघतोय. मी अजून थोडासा चाचपडतोय, मलाही अजून कळत नाहीये, पण या सगळ्या कामांना जसा प्रेक्षकांचा चांगला रिस्पॉन्स मिळतोय किंवा पुरस्कार मिळतात तर आपला सुद्धा नट म्हणून त्यातनं कॉन्फिडन्स वाढतो. तर असाच तो प्रेक्षकांचं प्रेम मिळावा आणि माझा कॉन्फिडन्सही वाढत जावा असं वाटतं. पण तू नेमका त्या दिवशी पुरस्कार सोहळ्याच्या वेळेला तो केरळला होतास? कारण मी एका मल्याळम सिनेमाचं शूटिंग करत होतो त्यावेळेस, त्यामुळे मी केरळमध्ये त्या फिल्मचे शूटिंग करत होतो, त्यामुळे मी तिथे येऊ शकलो नाही. पण बरंच आहे, जेव्हा मी येत नाही पुरस्कार सोहळ्याला तेव्हा नेमकं मला बक्षीस मिळतो. पुढच्याच पासून मी येणारच नाही ना, मला आवड लक्षात. बरं, आता हा सिनेमा पण तुम्ही मर्डर मिस्ट्री किंवा सस्पेन्स थ्रिलर पाहण्याचं काय प्रमाण आहे, किती आवड आहे? मी खूप पाहते आणि मी वेब सिरीज पाहते. म्हणजे आता मी असूर संपवली, मी खूप आधी पाहिली होती, पण ना जी ओझर ती पाहिली होती, पण आता पण मी पाहिली आणि त्याच्यानंतर त्याचं कालापानी पण पाहिलं आणि मला खूप आवडतं. मला प्रचंड आवडतं. म्हणजे इंग्लिश असो किंवा मराठी असो, हिंदी असो, सस्पेन्स थ्रिलर वेब सिरीज आणि फिल्म्स मी खूप पाहते. त्याच्यामध्ये गुंतत जाते. बापरे बापरे, खूप आवडतच मला. माझाही अत्यंत आवडता जॉनर आहे, कारण हा एक असा जॉनर आहे ना ज्यात तुम्ही सुद्धा प्रेक्षक म्हणून विचार करायला लागता. तुमच्यातला डिटेक्टिव्ह जागा होतो, तुमच्यातला पोलीस जागा होतो आणि तुम्ही विचार करायला लागता की हे कोणी केलं असेल. समजा मर्डर मिस्ट्री असेल तर हा खून कोणी केला असेल, त्यात काय पॉसिबिलिटीज असतील. तेच या सिनेमात आमच्या लाईक आणि सबस्क्राईब मध्ये प्रेक्षकांचं होणार आहे. आणि मी खरंच वाट बघत होतो की मराठीत कोणीतरी असा एक विषय हाताळावा, कारण आपण बघितलं तर जास्त आपल्याकडे लव्ह स्टोरीज किंवा कौटुंबिक चित्रपट जास्त होतात किंवा कॉमेडी जास्त होतात. हा एक वेगळा जॉनर हाताळलाय आणि त्याची गंमत अशी आहे की त्यात असं नाही की बाबा खूप जास्त रक्त वाहतंय, खूप खून होत आहेत किंवा आता शिवीगाळच खूप आहे, असं काही नाहीये. अख्ख्या कुटुंबाने एकत्र बसून बघावा असा हा सस्पेन्स थ्रिलर आहे लाईक आणि सबस्क्राईब. तर मला उत्सुकता आहे प्रेक्षकांची काय रिॲक्शन असेल याबद्दल. तुम्हाला दोन असं वाटतं की सध्या म्हणजे OTTचा जो ऑडियन्स आहे तो अशा टाईपची एंटरटेनमेंटला पसंती देतोय, त्याचा एक बेनिफिट मिळेल? मला असं वाटतं की OTT वरती सध्या सगळंच आहे. तिकडे फॅमिली ओरिएंटेड पण आहे, कॉमेडी पण आहे, त्याच्यानंतर स्टँडअप कॉमेडी पण आहे आणि अशा जॉनरचे पण आहे. आता प्रत्येकाची पसंती ना वेगळी असतात. म्हणजे पप्पा काहीतरी वेगळं बघतात, माझी बहीण काहीतरी वेगळं बघते, मी काहीतरी वेगळं बघते. आपलं काम काय आहे तर आपण जो विषय निवडतोय तो आपण चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करावा आणि तो चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचावा, एवढं आपल्या हातात एक कलाकार म्हणून. आता असं थोडीच नाही की आता आम्ही कलावती पण जेव्हा केली इट्स अ हॉरर कॉमेडी, ठीक आहे, तर मी असा विचार केला की आता मी फक्त हॉरर कॉमेडी करणार तसं नाहीये. सो एक कलाकार म्हणून तुमच्या हातात आहे, जे तुम्हाला दिलं गेलं ते तुम्ही चांगलं करा. आणि मग ज्यांना बघायचं आहे, ज्यांना ह्या जॉनरचे फिल्म्स किंवा वेब सिरीज आवडतात ते डेफिनेटली हा चित्रपट बघतील, कारण एक वेगळी कास्ट आहे आणि एक वेगळा विषय आहे आणि खूप रिलेटेबल विषय आहे. म्हणजे सोशल मीडिया ला घेऊन हा विषय आहे आणि तो त्या प्रकारे आम्ही हाताळायचा प्रयत्न केलाय. नाहीतर किती मिसहॅप्स होतात. आता आपण किती स्कॅम्स बघतो, किती स्कॅम, अरे तू ते बघितलंस का, किंवा MMSचं मध्यंतरी आलं होतं खूप एक जग. तर हे सगळं हल्ली आपल्या आजूबाजूला होत आहे. तर डेफिनेटली मला असं वाटतं की प्रेक्षकांना ह्या विषयावर सोशल मीडियावरचं काहीतरी आहे यार, चल बघूया,
या क्युरिओसिटीने तर डेफिनेटली बघतील. म्हणजे आजच्या पिढीचा सिनेमा असं Yes. आपण म्हणू शकतो. ऍब्सोल्युटली, कारण सोशल मीडियाचा तुमच्या आयुष्यावर होणारा परिणाम आणि त्याचबरोबर जोडला गेलेला एखादा स्कॅम, हे दोन्ही जेव्हा एकत्र येतं आणि ह्याला मर्डर मिस्ट्रीची जर झालर असेल तर ते काय तर लाईक आणि सबस्क्राईब. हा, म्हणजे तुम्ही सिनेमा करताना एन्जॉय केला, सिनेमामध्ये इंटरेस्ट घेतला आणि लोकही त्या लोकांपर्यंत तुम्ही सिनेमा पोहोचवत आहे. नक्कीच नक्की. आणि यासाठी तुम्ही खूप मेहनत घेत आहेत, बघतोच आहे, मनोभावेपणाने गप्पा केल्या. तर मित्र, खरं तर या दोघांबद्दल म्हणजे दोघांबद्दलही स्वतः तुमची प्रत्येकाची म्हणजे एक लेंदी मुलाखत होईल. एवढं तुम्ही काम पाहतोय, पाहिले. ठाकूर विचारणार तर मग आम्ही का नाही बोलणार. तर तुम्ही आज आमच्या या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय दिलखुलासपणे उत्तर दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू सर. हॅशटॅग ठाकूर विचारणार यामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्की उत्सुकता असणार. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.